काय देवा काय सांगू, आमकी एक गोष्ट आज खायची नाही म्हटलं तर नेमकी ती आठवते. आपल्या घरात सुद्धा कोणी गुरुवार करतो, कोणी सोमवार करतो, कोणी शनिवार करतो बरं का. आणि ह्या मंडळींचा जे करत नाही ना त्यांना उगीच जाच. तुम्हाला जर घरात अशी काडी टाकायची असेल ना तर उपासाच्या दिवशी मुद्दाम सांगावं, आज जरा कांद्याचे पोहे कर, नाही तर थालीपीठ कर. आजचा दिवसच भेटला का तुम्हाला सांगा. अरे तुम्ही करता देवा करता, आम्हाला खाऊ द्या की. माझं बोलणं कळलं का. आता एवढे उपवास करून जर यांच्या वृत्त्या आमच्यावर अवलंबून आहेत तर यांचा कसला परमार्थ आला. मी कशा करता सांगतोय, तुकाराम महाराज किती त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, ज्याचा त्याग करावा त्या भोगाचं जर मला स्मरण झालं तर देवा किती मॉरल करेज आहे सांगायला. आम्ही खाऊन सुद्धा म्हणतो खाल्लं नाही. किती लबाडा होता. आम्हाला खूप प्रसंग येतात बरं का, माणसं सुद्धा अशी भेटतात. इथे तसं कोणी नाही बरं का. हो अजून बरेच दिवस काढायचे आहेत आणि पुन्हा पुढच्या वर्षी यायचंय. आपलं ठरलेलंच आहे तिथपर्यंत, जिथपर्यंत करतोय तिथपर्यंत. ही मंडळी काय आम्ही एकमेकाच्या प्रेमात पडलोय पण घसरलो नाही. एकमेकाच्या प्रेमात नक्की पडलोय पण घसरलो मात्र नक्की नाही. ते त्यांच्या पद्धतीने, आम्ही आमच्या पद्धतीने. मला एक मनुष्य भेटला, आता 7 दिवस काही मी काही बुक्का बिक्का लावून फिरू का. बरं लावला जरी तरी घामाने निघून जातो काय. अगदी म्हणजे आरशातून ते निघताना मुद्दाम लावून पडेल नाही. मला भेटला, म्हणाले नमस्कार महाराज, आपण कोणत्या संप्रदायाचे. संप्रदाय कोणत्या काय नाही म्हटलं. मला काही तुमचा प्रश्न कळला नाही. नाही म्हणाले तुमच्या कपाळावर काही दिसत नाही. असं होय. म्हटलं जे पुसलं ते लावत नाही मी. मला गंधाचा संप्रदाय कळला नाही. फक्त तू एकच सांग, किती उभं लावलं आडवड लावलं तर जे पुसत नाही असं जे निडळ ते कोणत्या संप्रदायाचं. म्हणलं हे काही भयंकरच प्रश्न आहे. हे निढळ उभाही पुसला जातो आणि आडवाही पुसला जातो. जे पुसलं जात नाही तो भगवंती धर्म. उभ्याचाही धर्म सोडून द्या आणि आडच सोडून द्या. हाच वारकरी संप्रदायाचा ब्रेस आहे. भागवत धर्म करिता भक्ती, निर्मळ होय चित्तवृत्ती आणि जीवतोची ब्रह्मनिश्चिंती, ऐशी शुद्ध स्फूर्ती असावे. म्हणून कोणता धर्म वगैरे काही करू नका. संत म्हणाले आहे तो उत्तम आहे. त्यागे भोग माय. अजून एक अभंग ऐकला तर तुम्ही चकित व्हाल. काकडा आहे सकाळचा, भजनाला बसले होते आणि काय आठवलं कुणाला माहित. काय रे गुरु पांडुरंगा, कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, नेदी अवलोकू मुख. पांडुरंगा तुझ्या भजनाला बसलो आणि वृत्ती माझी चंचल झालेली. काय करेज आहे. हे त्यांच्यात होतं का नाही मला माहिती नाही, पण आपलं असं घडतं म्हणून अभंगाच्या माध्यमातून शिकवलंय. घडलं जरी तरी उठू नकोस, तिथे तिथेच बसून राहा. आता म्हणणं कळलं. माणसाची वृत्ती इतकी चंचल आहे, देवा पुढे बसता बसता कुठेतरी जाते नाही का. आमच्यासारखे सगळे कीर्तना सांगतात मन आवरा. अरे काय आवरा. आवरा म्हणजे काय. मन काय फेटा आहे का. मन काय ग्लास आहे, हातात घेतला घेतला आणि खाली ठेवला ठेवला. केव्हा मन देवा पुढे बसला असताना दुसरीकडे जाते हे आम्हाला कळत नाही. इतकं चंचल मन आहे. आणि काय आवरा. आवरा नाही मार्गी लावा. काय हा पाणी आता आवरत नाही, ते मार्गी लावा. मार्गी लावा. कुठेतरी बांध घाला ठिकठिकाणी आणि योग्य वेळेला सोडा. नाहीतर जेवढं पाणी येईल तेवढं समुद्राला जाऊन खारट होईल. आडवा जिरवा. काय काय नीती आहे. आडवा. तसं मनाला तसं आडलं जाणार नाही, तसं आडलं जाणार नाही. पण एक सांगू का, मनाला चांगलं दाखवा, ते तिथेच थांबेल. कळण्याकरता आणि वृत्तीत पालट होणं हाच. म्हणून चिंती नारायण. पुढे जाऊ.
सर्वभोगी. नारायण खरंच सर्वभोगी हा कृष्ण परमात्मा आहे ना. अहो काय तुम्हाला सांगू याची कथा, हे सगळंच म्हणजे आपल्या डोक्यावरून जातं. एकदा काय झालं, यमुनेला पूर आला, भरपूर पूर आला. पूर आल्याबरोबर दुर्वास ऋषी पलीकडे होते आणि पलीकडच्या काठाला दुर्वास ऋषी असताना मजा झाली मोठी, सुंदर कथा आहे. आणि यांना जायचं होतं पलीकडच्या तीराला, राधेला बिजेला. सगळ्या गवळणी निघाल्या. खूप पाणी आलं, सध्या जसं आलंय तिकडे खूप पाणी. बर नावाडी सुद्धा तयार होईना. एवढ्या मोठा पूर आला, कोण नाव घालतो, कोण जातो. झाल्याबरोबर मग कृष्णाकडे आले. मोठा नावाडी, जगातला मोठा नावाडी, त्याच्याकडे आले. म्हणले कृष्ण कन्हैया आम्हाला पलीकडच्या तीराला जायचंय, कसं काय जावं. ते म्हणले त्यात काय, जाऊन त्या यमुने माईला सांगा 16,108 भोगून कृष्ण परमात्मा जर ब्रह्मचारी असेल तर यमुने माय वाट दे. किती अवघड आहे नाही होय. काय कळलं तुम्हाला, 16,108 भोगून कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर यमुने माय वाट दे. यांना काही ते खरं वाटलं नाही. तरी म्हणले आता काय आपल्याला काय करायचं, मंत्र आहे ना. पुष्कळशा लोकांना मंत्राचा अर्थ कळतच नव्हता, त्यातला हा मंत्र. झालं, यमुनेच्या शेजारी गेले, तिथे हात जोडले. म्हणले यमुने माय कृष्णाकडून आलोय, त्याने तुला निरोप दिलाय 16,108 भोगून ब्रह्मचारी. अहो ती बाई झाली की अशी हटकन वाट करून दिली. लिहिणारे असं लिहितात जसं पूर्वीच्या काळी बायका असं इथे हात लावला की असं भांग पडायचा. आता इकडून इकडे इथपर्यंत सरकले, आता कुठपर्यंत भांग. म्हणून महाराज म्हणाले माझं मन इकडे जातंय तिकडे जातंय, मग म्हणून नको सांडवान त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू. आता असो तुझ्या पाहिये मोठडे, आता हा दे तुझ्या पायी ठेवतो, आता बघ तू काय करायचं ते कर. कारण आम्हाला एक माहिती आहे, तुझी कृपा नवता दान, साधका कला नागवे मन, तू तुष्ठल्या जनार्दन मनपणा मन स्वये विसरे. म्हणून नको सांडवन आणि नको सेवूवन. एकाने खायचं सोडलं आणि एक वनात गेला. आमचे जे नाथ महाराज आहेत ना, मोठा रंगील माणूस, संसारात असल्या कारणाने मस्त भागवत, नाथांचं भागवत काढून मग एक गोवी अशी टाकली त्यांनी याच्यावरच. सकळ सांडो निवना गेला, वना वनिताची चिंतू लागला, तो त्याग बाधकत्वासी आला न उलथोनी पडला परिग्रही. सांगू का रंगून, सांगतो. एवढं कळलं तरी खूप झालं. काय होतं, नवरा बायको होते आणि नवरा जरा खवीस होता, खवीस, खावा नाही खवीस. इथे नाही ना तसं कोणी. आले असेल तर जरा नीट बघा की गिरी जाऊन बोलल्या, जरा नीट बोलावं. जेवण झालं का, जेवण झालं का ग. जरा थोडासा आवाज मध्ये बरं केलाय, तिलाही बरं तुम्हाला बरं. कीर्तनाला तर आली नव्हतीस, मग काय पसरली होतीस का. हे काही बोलण्याची गरज आहे का काही. जेवण झालं का ग, एवढं विचारा की. बरं तिलाही बरं तुम्हालाही बरं. उगीच तिला आल्याबरोबर कोणतरी रावणाच्या कुळातला आलाय असं वाटण्यापेक्षा अर्जुनाच्या संगतीतला कोणतरी आलाय असं वाटावं ना. माझं कीर्तन काही नाही कळलं तरी हरकत नाही. घरी जाऊन एकमेकाशी कसं बोलावं एवढं जरी कळलं तरी आमचं कीर्तन सांग झालं. शेवटी आमचं कीर्तन संसारिकाचं आहे, बाकीचं काय. एक सांगतो, देवा वाचून कोणाचंच नडलं नाही, कारण तो कधी सोडून गेला नाही. पण ही वृत्ती पालटणं हाच परमार्थ आहे. काय म्हटलं मी, 10 डिग्रीचा माणूस, खालचं 95 माहिती नाही, त्याच्या वरचं माहिती नाही, कशाला म्हणतोस. आणि अशाने म्हणायचं वी डोंट बिलीव्ह इन गॉड. हे जोडू नको, हे आपले काहीतरी म्हणायचं.
मला एक जण इंग्रजी म्हणला, त्याला वाटलं आम्हाला येत नाही, आमच्या फेट्याकडे बघून तसं कुणाला वाटत नाही हो. ते म्हणलं जरा बाबा महाराजावर इम्प्रेशन म्हणावं. म्हणलं बाबा महाराज, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. म्हटलं एक्सक्यूज मी, ही बिलीव्स इन यू, दॅट्स वाय यू हॅव कम टू मी. ही बिलीव्स इन यू, दॅट्स वाय यू आर अलाइव्ह. तू त्याला मानू नकोस, तो तुला मानतो म्हणून जिवंत आहेस. जगाने मानू दे आणि एक सेकंड त्यांनी न मानू दे. सर्व जगाने मानू दे आणि एक सेकंड त्यांनी न मानू दे, तुझी अवस्था काय होईल ते बघ. म्हणून जास्ती मिजाज मारू नाही. मी अमकं करतो मी तमकं करतो हे नको. काय फक्त एक मर्यादित राहून कर, नको सांडू अन्न. संसारात राहा, पण कसा? एक सांगतो, ज्या गोष्टी जितक्या पाहिजे तितक्या पाहिजे. मला सांगा, एक उदाहरण देत असतो मी. आता इथे तुमच्या अंगात सगळ्याच्या ताप आहे का नाही? का बिगर तापाच्या आत टेम्परेचर आहे का नाही अंगात? आहे का नाही? पण म्हणताय का आला म्हणून? कोणी म्हणताय का? हा, आला म्हणून म्हणता का? नाही नाही, कालच उतरला म्हणून आलो. 4-5 दिवस मला येता आलं नाही हो. काय झालं, पावसात भिजलो आणि ताप आला. ताप आला म्हणजे आता नाही. याचा अर्थ कळला का? काय 97.5 तापच आहे, पण तेवढा आवश्यक आहे. जेव्हा तो ताप वाढतो 98, 99, बसता येत नाही हो, शिरशिरी येत. माझं बोलणं कळलं काय? मी गमतीने सांगत असतो, ते थर्मामीटर माहिती आहे का तुम्हाला किती डिग्रीचं? 95 ते 105. म्हणजे माणसाची डिग्री किती? मला अजून एक कळलं नाही. 95च्या खालचं तुम्हाला कळत नाही आणि 105च्या वरचं कळत नाही. एवढी 10 डिग्रीची माणसं तुम्ही. ते म्हणले एकदम टेम्परेचर वाढलं आणि तसेच वर गेले, एकदम उतरलं आणि खाली गेले. म्हणून काही माणसं तापून मारतात आणि काही थंड पडून मारतात.